बारामतीत पवार कुटुंबाच्या राजकीय भविष्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, आत्मचिंतन करायला हवे की असा निकाल का आला. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितले की 12 जिल्हा परिषदेवर आम्ही एकत्र लढत आहोत. त्यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नावर स्पष्ट केले, अजित पवार आणि तुमची बंद दार आड चर्चा झाली. दार बंद असल्यानंतर त्यांची चर्चा बाहेर येते का. जयंत पाटील यांनी नमूद केले की मुंबईत ठाकरे आणि काँग्रेस एकत्र आले असते तर चित्र वेगळे दिसले असते. ते पुढे म्हणाले की दिल्लीमधून प्रदूषण कमी व्हावे ही अपेक्षा आहे. बजेटमध्ये हा मुद्दा मांडू. शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले की तुम्ही केंद्रीय मंत्री होणार आहात. मात्र अशी चर्चा चालू असताना आधी कोंढाण्याच्या जिल्हा परिषदेवर बोलू. जिल्हा परिषद महत्वाची निवडणूक आहे. कार्यकर्त्यांसाठी न्याय द्यायचा असल्याने एकत्र करून त्यांना संधी द्यायची. त्यांनी पुण्याच्या जिल्हा परिषदेबाबतही भर दिला. पुण्याची जिल्हा परिषद राज्यात किंवा देशात अतिशय उत्तम काम करणारी परिषद आहे. त्यावर जबाबदार लोकांनी निवडून जावे आणि या जिल्ह्याची आन बान शान उंच व्हावी. काय चर्चा झाली? सकाळी स्टेटमेंट केलंय ना, ती चर्चा झाली. नाही, एकंदरीत आपण बघितलं की महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये देखील आपण बघितले की दोन्ही राष्ट्रवादीला खूप मोठा फटका बसला. काय काय आत्मचिंतन करा. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये जो काही रिझल्ट असेल तो मान्य करायचा असतो आणि आत्मचिंतन केलं पाहिजे की असा रिझल्ट का आला. दोन्ही राष्ट्रवादीमध्ये मनोमिलन होईल. बघूया ना, आता त्याची चर्चा चालू आहे. बघूया आता काय होईल. हो. प्रदेशाध्यक्षांनी बोलताना असं सांगितलंय की आज आम्ही 12 जिल्हा परिषदांमध्ये एकत्र येतोय. अध्यक्षांनी सांगितलंय. नाही, आपली देखील आता दादा आणि तुमची तब्बल 20 मिनिटं आपली बंद दारावर चर्चा झाली. काय चर्चा झाली आहे या 20 मिनिटांमध्ये? दार बंद होतं ह्याचा करता काय, मग त्याची चर्चा बाहेर येते का. मग मग कॅमेराच्या समोरच असते का केली. काही मुंबई कमाल आहे. दिल्लीमध्ये बदल महानगरपालिकेमध्ये अतिशय काटावरती भारतीय जनता पार्टी सत्ता आलेली आहे. परंतु सकाळी जयंत पाटील असं म्हणाले की काँग्रेस आणि ठाकरे गट निवडणुकीच्या आधी एकत्र आलं असतं तर आजचं चित्र हे वेगळं दिसू लागतं. अरे ही गोष्ट दिल्लीमध्ये काय बदल दिसेल का आगामी काही दिवसामध्ये? आमची अपेक्षा आहे दिल्लीत मधलं प्रदूषण कमी व्हावं. आम्ही आता जाणार बजेट. तुम्ही केंद्रीय मंत्री होणार अशी चर्चा आहे सगळीकडे. चर्चा चालूच असते. आता आधी लग्न कोंडाण्याचं, आधी जिल्हा परिषदचं बोलूया. आता नंतर कोंढाण्याचं झालं. मग आता व्हायलाच पाहिजे ना. आधी पहिला आपल्याला जिल्हा परिषद एकत्र करून कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे. कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे. जिल्हा परिषद हे खूप महत्वाचं इलेक्शन आहे, कारण ग्रामीण भागातला सगळा विकास जिल्हा परिषद मध्ये होतो. पुण्याची जिल्हा परिषद ही फक्त राज्यात नाही देशात अतिशय उत्तम काम करणारी एक जिल्हा परिषद आहे आणि त्याच्यावर जबाबदार लोकांनीच निवडून यावं आणि ज्यांना खूप चांगला अनुभव राहिलेला आहे अशा लोकांनी निवडून जाऊन ह्या जिल्ह्याची आन बान आणि शान जपावी आणि एक चांगला जिल्हा जो खूप प्रोग्रेसिव्ह आहे त्याची जी इतके वर्ष चांगलं काम झालंय त्याच्यात सातत्य ठेवून जिल्हा पुढे केंद्रामध्ये कुठलं स्थान आपल्याला महत्वाचं वाटतं? केंद्रामध्ये कुठलं स्थान आपल्याला महत्वाचं वाटतं? म्हणजे एकंदरीत पॉझिटिव्ह चर्चा सगळीकडे होते. आता केंद्राचा कुठलाच विषय नाही. आता जिल्हा परिषदचा विषय आहे. केंद्राला 1 तारखेला बजेट आहे. बजेट नंतर मी 11 तारखेला गौतम अदानी आले दिल्लीमध्ये, तिथं देखील चर्चा झाली आणि नंतर आपले गोविंदबागे देखील गौतम अदानी साहेब आल्यानंतर चर्चा झाली. नक्की फेर बदल होणार हे तर चित्र सध्या चर्चा. गौतम अडाणींचा या जिल्हा परिषदची काय संबंध. मनोमिलन म्हणजे एकंदरीत दोन पवारांमध्ये फूट पडली होती. दोन्ही पवारांना जवळ आणण्यासाठी गौतम अदानींनी प्रयत्न केले अशी चर्चा आहे. त्यांना क्रेडिट देता का? ठीक आहे, तुम्हाला ज्याला वाटेल त्याला क्रेडिट द्या. पवार कुटुंब एकत्र येणार असं दादांना विचारलं असता. दादा म्हणाले अशी काही आमची चर्चा झाली नाही. हा? दादांना हा प्रश्न विचारला पवार कुटुंब एकत्र येणार राजकीय दृष्ट्या. राजकीय दृष्ट्या मी म्हटलं त्यात एकत्रच आहे. मग दादा जर म्हणले त्याचं उत्तर माहितीये ना तुम्हाला. चलो यार, मुझे जाने दो. हम सबको आत्मचिंतन करना पड़ेगा. जो रिजल्ट आया है हमें सबको आश्चर्य लगा ये देखिए. हम सबको आत्मचिंतन करना पड़ेगा. अपेक्षित था नहीं, किस ऐसा कोई हर एग्जाम को पास होने के लिए जाता है ना. आगे क्या काही एनसीपी एक संग लढेंगे आगे. हाँ, अभी सुबह तो आपने दिया ना, हमारे वरिष्ठ नेता शशिकांत शिंदे जी का स्टेटमेंट आपने सुना है ना, तो वही है.